हॅलो गाईज, मी तुमच्याशी आज कारल्याची भाजी कशी बनते ते शेअर करणार आहे. नक्की पहा. आणि ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. खूप छान लागते. तुमच्याशी पण शेअर करूया म्हटलं तर ती बघा कशी बनत्या. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक बारीक कट करून घेतली. आणि हे बारीकच कट केलं पाहिजे म्हणजे कारल्याबरोबर ते चांगलं लागतं. आणि कारली मी काल रात्री कट करून ठेवलेली आणि त्यामध्ये मीठ टाकून ओव्हरनाईट ठेवलेली आणि ती चांगली 3-4 पाण्याने ना खसखसून अशी चोळून धुवायची आणि त्याच्यातल्या बिया निघल्या पाहिजेत. ज्या काय बिया असतात ना त्या निघल्या पाहिजे पूर्ण. आणि थोड्याफार राहिल्या तर चालतात तशा, कारण जास्त करून निघल्या पाहिजे मला तरी वाटतंय, कारण कडूपणा जास्त लागतं आणि ते कचकच खाताना लागते, त्यामुळे एवढं खास लागत नाही. आणि शेंगदाणे इथं मी भाजून घेतले आणि कोथिंबीर घेतली आणि थोडं जिरं टाकत होते. जिऱ्यानं स्वाद चांगला लागतो म्हणून मी थोडंफार जिरं टाकलं. आणि जी काही कारली वॉश करून घेतलेली ती चांगली फ्राय करून घेतली. खरपूस अशी फ्राय करायची, त्याचा कच्चापणा पण दूर झाला पाहिजे. त्यामध्ये नंतर ना कढईमध्ये तेल टाकलं, त्याच कढईत तेल टाकलं, कांदा टोमॅटो टाकला आणि तो पण चांगला असा लालसर होईस्तोवर भाजून घेतला. आणि जी काय कारली होती माझी ठेवलेली ती पण टाकली आणि थोडा हिंग टाकला. हिंगामुळे स्वाद एकदम मस्त लागतो, तुम्ही पण टाकून पहा. आणि जो काय आहे बेसिक मसाला, लाल तिखट आणि थोडंफारच मीठ टाकायचं, कारण रात्री मीठ टाकलेलं त्या कारल्यामध्ये, त्यामुळे थोडंफार टाकायचं. आणि हळद टाकली आणि जो काय मिक्सीच्या भांड्यामध्ये मसाला तयार केला ना तो पण टाकून घ्यायचा आणि पूर्ण एकजीव करून असं चांगलं भाजून घ्यायचं. आणि कोथिंबीर थोडी टाकली. खूप छान लागते ही भाजी, एक वेळ नक्की बनवून पहा. आणि